प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील. महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत अमरावतीत प्रवीण पोटे यांना प्रचंड बहुमत मिळेल आणि ते निश्चितपणे विजयी होतील असा दावा केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, प्रतापदादा अडसड, आमदार संजय भाऊ खोडके यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, युवा स्वाभिमान आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्याने प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. राज्यातील 11 जागांवर भाजप निवडणूक लढवत असून महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राणा दाम्पत्याबाबत महायुतीचे वतीने स्पष्टीकरण करण्यात आले. राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर नामदार बावनकुळे म्हणाले की माझी रवी राणा यांच्याशी चर्चा झाली आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या अमरावतीत नाहीत. ते अमरावतीत आल्यानंतर माझ्याशी चर्चा करतील. या निवडणुकीत ते प्रवीण पोटे यांना पूर्ण सहकार्य व मदत करतील. यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. कुठलीही लाडकी बहीण अपात्र ठरलेली नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा होणार आहे. 80 लाख महिलांना अपात्र ठरविल्याचा आकडा पूर्णपणे चुकीचा असून विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या वतीने यावेळी एकजुटीचे प्रदर्शन करण्यात आले. प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाने महायुतीच्या एकजुटीचे आणि संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन घडून आणले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. महायुतीच्या नेत्यांनी प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 13 पक्षाच्या महायुतीने चे उमेदवार मान्य श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे. राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 सीट व 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे. आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत सर्वच 17 उमेदवार महायुतीचे निवडून येतील. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, रवींद्र चव्हाणजी या सर्वांचे आभार मानतो की यांनी प्रवीण पोटे यांना अमरावती विधान परिषद निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि मला विश्वास आहे की अमरावतीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एक प्रचंड बहुमत प्रवीण पोटे यांना मिळेल. आमचे 13ही पक्षाचे उमेदवार, 13ही पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत. ते सर्व मिळून प्रवीण पोटेच्या उमेदवारीला मदत करतील आणि हा मोठा विजय आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आहोत आणि एक अभूतपूर्व यश आम्हाला अमरावतीमध्ये मिळेल. यावेळी विधान परिषद उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सलग 3ऱ्यांदा लढण्याची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष
रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा मला तिसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. आज आपण पाहताय की भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे घटक पक्ष सगळ्या सोबत आहे. त्या अनुषंगाने हा विजय निश्चित आहे. विजयामध्ये कुठे मला शंका नाही. एकतर्फी हा विजय होणार आहे, यातही कुठे शंका नाही. आपण पाहिलं 2012 मध्ये सुद्धा मी फार आमच्याकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे कमी मतं होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझा विजय मिळाला. 215 मतं मी घेऊन विजयी झालो होतो. तेव्हा 2017-18 मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास तो सुद्धा वन साईड विजय झालेला होता. त्याचप्रमाणे आता सुद्धा विजय हा वन साईड होणार आहे, याच्यात मात्र कुठे मनात शंका नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी आता परत मनापासून कौतुक आणि आभार करतो की 2012 मध्ये मी विधान परिषदमध्ये निवडून आलो. 14 मध्ये त्यांनी मला आमदार केलं आणि सलग जवळपास 4.5 वर्ष त्यांनी मला संधी दिली आणि पक्षामध्ये इतर ठिकाणी सुद्धा काम करण्याची त्यांनी संधी दिली.